नमस्कार. आज खडकवासला चौपाटी येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. ते स्टॉल तेथून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. मोठा पोलीस फौजफाटा घेऊन सदर कारवाई करण्यात आली. बरेच स्टॉलधारकांनी, जवळपास सर्व स्टॉलधारकांनी त्यांचे स्टॉल रिकामे करायला सुरुवात केली. बऱ्यापैकी सर्व स्टॉल तिथून लोकांनी काढलेले आहेत. येथे स्थानिक स्थानिक स्टॉलधारक मोठ्या प्रमाणावर आहेत, जे गेल्या कित्येक वर्षांपासून येथे त्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावत आहेत. खडकवासला धरण हे मोठ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. पुणेकर येथे मोठ्या प्रमाणावर येतात. येथे येऊन वर्षा विहाराचा आनंद घेतात. तसेच येथे थांबून स्टॉलवरती, त्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरती विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खात त्या वर्षा विहाराचा आनंदही घेतात. तरी सदर स्टॉलधारकांना येथून काढून त्यांची काय सोय लावता येईल हे प्रशासनाने निश्चितच पाहायला हवे. प्रशासन कशाला, येथे स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला याच्यावरती काय उपाययोजना करता येईल, या उपाययोजना स्थानिक नागरिकांनी येथे मांडल्या पाहिजेत. येथे CWPRS धरणाच्या खालच्या बाजूला, कॅनेलच्या बाजूला CWPRS तसेच काही शासकीय जमीन ही मोकळी पडलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे पार्किंगचे नियोजन तसेच काही स्टॉलचे नियोजन करणे सहज शक्य आहे. तर याचा विचार प्रशासकीय पातळीवर व्हायला हवा आणि त्यासाठी स्थानिक नागरिकांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. या मांडणीसाठी येथून ज्या गाड्या पार्क केल्या जातात खडकवासला धरणावरती, आधीच हा रस्ता खूप छोटा आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग होते. येथे कोणत्याही प्रकारे वाहन पार्किंगवरती नियोजन प्रशासनाकडून केले जात नाही. तरी सदर पार्किंग हे पूर्णतः खडकवासला धरण जिथून सुरू होते तेथपासून ते पुढे IIT ओलांडल्यानंतर तिथे एक हॉटेल आहे ॲक्वेरियस, तिथपर्यंत एकही गाडी पार्क होणार नाही याचं नियोजन प्रशासनाने निश्चितच केलं पाहिजे. आणि सदर पार्किंगची जागा ही खडकवासला धरणाच्या खाली कॅनेलच्या बाजूला CWPRSचे जे काही क्षेत्र आहे आणि काही शासकीय जमीन पण आहे तिथे, तर ती ताब्यात घेऊन किंवा ती ताब्यात प्रशासनाने घेऊन तिथे पार्किंगचे नियोजन करावे आणि सदर स्टॉलधारकांना रीतसर परवाने देऊन त्यांचे स्टॉल हे परत उभारण्यात प्रशासनाने मदत करावी आणि यासाठी या नियोजनामध्ये स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे मी येथे माझे मत मांडतो. धन्यवाद.